श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17वा. विश्व विकासिनी मुद्रा जया सांडे तुझी निद्रा, तया नमो जी गणेंद्रा गुरु तुझ. त्रिगुण त्रिपुरी वेडिला जीवत्व दुर्गे अडिला, तो आत्मा शंभू सोडविला तुझिया स्मृती. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तूची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारिता. जे तुझा विशी मूड तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानिया तरी अखंड उजूचे अससी. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनी जगा आदी प्रळयो दोन्ही लीलाची करीसी. प्रवृत्ती करणाचा चाळी उठिला मदगंधा निळी, पूज्यची निलोत्पली जीवभृंगाचा. पाठी निवृत्ती करणताळे आहाळी ते पूजा विधुळे, तेवळी मिरवसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिशे कळासू दाविसी तू. हे असो विस्मोदा तारा तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा मुकेच तू. फेडिता बंधनाचा ठाऊ तू जगदवंधू ऐसा भाऊ, धरू ओळगे वाओ तुझाची अंगी. दुजयाचेनी नावे तया देहची नुरेची देवराया, जाणो आपण पेया केला सिदूजा. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे, तया ठाकसी भव्ये पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी तया लागी तू नाही देशी, ध्यानेची सरे तेणेसी वालव तुझ. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाई एवढे बोलणे नेगसी कानी. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो आव. दिससी ते तुली माव भजो काही, दैविके सेवक हो पाहो तरी भेदिता द्रोह लाहो. म्हणून आता काहीच नो तुझ लागी जी. जई सर्वथा सर्वही नोहिजे, तई अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरवनी वेगळेपणे रसी भजनले लवण, तैसे नमन माझे जाण बहु काय बोलू. आता रिता समुद्री रिगे तो उचंबळ तू कुंभू निघे, का दशी दीपा संगे दीपूची होय. तैसा तुझी या प्रणती मी पूर्णू झाला श्रीनिवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. तरी षोडशाध्यायी शेखी तिये समाप्तीचा श्लोकी, जो ऐसा निर्णयो निष्टंकी केला देवी. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेथ अर्जुन म्हणे मानसे हे ऐसे कैसे, जे शास्त्रे वीण नसे सुटिका कर्मा. तरी तक्षकाची फडे ठाकुनी कै ते माणिक काढे, कै नाकीचा केसू जोडे सिंहाचिये. मग तेणे तो ओविजे, तरीची लेणे पाविजे. एरवी काय असिजे रिक्तकंठा, तैसी या शास्त्रा मोकळी या कै वेटाळी. जे एक वाक्यतेचा पळी पैसिजे कै, झाले आई एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसार जीविता तुला लिया. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे ही चौही एक जे फळे, ते वावो की कामिले आघवेची. म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती. हा पसावया अभिप्राओ अर्जुनो करील प्रस्ताव, तो 17व्या ठाऊ अध्याय आहेत. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू, कृष्णाई नवल कृष्णू अर्जुनत्वेजू. शौर्ये जोडला आधारू जो सोमवंशीचा शृंगारू, सुखादी उपचारू जयाची लीला. जो प्रज्ञेसी प्रियोत्तमू विद्यांचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू देवाचा जो. तो म्हणे गा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा. तुझा बोलू ऐकू आम्हा साकांक्षु पैंजी. जे शास्त्रे वाचवणी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे जे कै पखे बोलिले देवे. तरी न मिळेची तो देशू, नो हेची काळा अवकाशू. जो करवी शास्त्राभ्यासू तोही दूरी, आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामग्रिया. तियाही नाही आपैतिया तेणे वेळे, उजू नोहेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन. ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया. किंबहुना शास्त्र विकी एकी न लातीची नखी,
म्हणून उखी विखी सांडिली जी. परी निर्धार ऊनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे आचारे जे. तया ऐसे आम्ही ओवावे ऐसी चाड बांधवनी जीवे घेती तयांचे मागावे आचरावया. धडयांच्या खरातळी बाळली हे दातारा का पुढा सोनी काठिकारा क्षमू चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपुली ये श्रद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. तरी तिया सत्व रज तमा माझी कोणी पुरुषोत्तमागती होये ते आम्हा सांगी जोजी. तव वैकुंठ पिठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जे जयाचिया जग अंगच्छाया. काळू सावियाची वाडू लोकोत्तरू प्रौढू अद्वितीयू गुडू आनंद गणू. ये श्लाघिजती जेणे विके ते जयाचे अंगिका असिके तो श्रीकृष्णू स्वमुखे बोलतुसे. म्हणे पार्था तुझा अतिसो हे गा आम्ही जाणत असो. शास्त्र अभ्यासाचा आडसो मानितोसी की. नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे प्रबुद्धा सोपे नोहे. श्रद्धा म्हणतली यासाठी पातीजो नये किरीटी. काही द्विजुग अंत्यजुगृष्टी अंत्यजू नये. गंगोदक जरी झाले तरी मध्यभांडा आले. घेवोये काही काही केले विचारी पा. चंदनू होय शीतलू परी अग्नीसी पावे मिळू तया हाती धरीला जाळू न शके काही. का किडाची या पुटी पडिले सोने किरीटी घेतले या सोळेसाठी नागविना. तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राणियांचे पडे विभागी जाई. तई प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभवे गुणाचेची आगवे वळिले आती. ते तही दोन्ही गुण खचती मग एकू धरी उन्नती तई तैसीची होती वृत्ती जीवाची. वृत्ती ऐसे मन धरती मनाये ऐसी क्रिया करीती केली ऐसे वरिती मरो निदेह. बीज मोडे झाड होय झाड सुकले बीज माये ऐसेनी कल्पकोडी जाये जाती न नशे. तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियांचे. म्हणून प्राणियांचा पैकी पडली श्रद्धा अवलोकी होय गुणासारिकी ती यया. विपाये वाढे सत्वशुद्ध जेदवा ज्ञानची करी साध परी एका दोन्ही ओखद ये राहती. सत्वाचे निअंग लगे ते श्रद्धा मोक्ष पळारी गे तव रजतम उगे कापा राहती. मोडून सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केर सुणी. मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी बलतेया. एवं सत्व रज तमा वेगळाली श्रद्धा सुवर्मा नाही भूतग्रामा माझी येया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे गुणत्रयात्मक रज तम सात्विक भेदी. जैसे जीवनाची उदक परी विशी होय मारक का मिरिया माझी तिख उसी गोड. तैसा बहु असे तमे जो सदा होये निमे तेथ श्रद्धा परिणमे तेच होनी. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिना आणि नाही. तैसीची राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीची. ऐसे निहा सकळू जगडंबरू निखळू श्रद्धेचाची केवळू होतीला असे. परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे तेची ओळख. तरी जाणीजे झाड फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. तैसी जिही जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखिजती ते वाणी अवधारी पा. तरी सात्विकी श्रद्धा दयाचा होय बांधा तया बहु करुनी मेधा सर्गीची आती. ते विद्या जात पडती यज्ञक्रिया निवडिती किंबहुना पडती देवलोकी ते. आणि श्रद्धा राजसा घडिले विरेशा ते भजती राक्षसा खेचरा अन. जीववधे साधूनी बळी भूत प्रेतकुळे मौळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. ते तमोगुणाचे सार काढुनी निर्मिले नर जाण तामसियेचे घर श्रद्धेचे तिये. ऐसी ही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हेच यया लागी सांगत असे.
जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहाती होय धनंजया बागुल नाही तया कैवल्यते. तो न पढो का ब्रह्मसूत्र ना लोडू सर्व शास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचा हाती परी. श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेगा. तयांची आचरती पाऊले पाहून सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे पावे. पै एकू दीपू लावी सायाचे आणि कू तेत लावू बैसे तरी काही प्रकाशे वंचिजे गा. का एके मोल अपार वेचुनी बांधले धवळार तो सुखाडू वस्ती कर न भोगी काही. हे असं जो तळे करी तयाचीची तृषारी ते सर्वा आन करी विचारी पा. हे बहु काय बोलो पैंगा एका गौतमासीची गंगा एरा समजता काही गा ओळ झाली. म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी तया ते श्रद्धाळू जो वरी तो मूर्खू इतरे. ना शास्त्राचे निकीर नावे खाकरूही नये थावे परी शास्त्रज्ञाई शिवे टेकोनी दिती. वडिलांची या क्रिया छांद सत्वे वाकुलिया दाविती डाकुलिया वाजविती आपुलेनीची आटोपे धनत्वाचे निधर्पे साथची पाखांडांची तपे आदरिली. आपुलिया पुढिलांचिया अंगा घालून कातिया रक्ता मासा प्रणितया भरू भरू देती. रिचविती जळता कुंडी लाविती चेडेयाचा तोंडी नवसिये देत उंडी बाळकांची. आग्रहाचिया उजिरिया क्षुद्र देवता वरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक. अगा आत्मपर पीडा बीज तमक्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढा तेची पिके. बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न दरी होय तया समुद्री जैसे. का वैद्या ते करी सळा रसू घाली पाऊ खळा तो रोगिया विवळा सवता होय. ना ना पडी कराचेनी सळे काढी आपुले डोळे ते उणवा चाले अंधळे जैसे टाके. तैसे तया तामसा होये जे निंदून शास्त्रांची सोये सैंग धावती मोये आडवी जे का. कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते दुखविती दुःखाचा गुंडा. आपुला परावा देही जे विरू करीती काही ते मज आत्मया पायी होये शुणू. पै वाचे चेनी पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे तेजावया. प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यू भाषणी वाहिजे हे असो हा ते क्षाळिजे कश्मला ते. तेत शुद्धीची या आशा तो लेपू न मानावा जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा. परी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते जे आन प्रायश्चित येथे मानैल ना. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तियेची पै एकी जतन करावी निकी सर्वा परी. धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्व वृद्धीचा भागू आहार उगेपे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई आहारा वाचवणी नाही बळी येतू. प्रत्यक्ष पाहे पा विरा जो सावधू घे मदिरा तो होऊन ठाके माजिरा ती चिक्षणी. का जो सवन्नी रस सेवी तो व्यापीजे वायू स्वभावी दाहक झाळी निववी पथ्या दिख. ना तरी अमृत जिया परी घेतले अमरा करी का आपुलिया ऐसे करी सेविले विष. देवी घेपे जैसा आहारू धातू तैसाची होये आकारू धातू ऐसा अंतरू भाव पोके. जैसे भांडियाचे नि तापे आतुल उदक तापे तैसी धातू अशे आटोपे चित्तवृत्ती. म्हणून सात्विकू रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे एरी रसी. तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काय आकारू हे सांगो करी आदरू अकर्णनी. आणि एक सरे या आहारा कैसेने तिनी मोरा जालिया तेही वीरा रोकडे धावू. तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की बोने यांची आणि जेविता तव गुणाची दासी होय. जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोन्या त्रिविधता चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविधा आहार यज्ञ ही कीर त्रिप्रकार तप दान हन व्यापार त्रिविधची ते. परी आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक भले रूप करू.
तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे तई मधुरी रसी घडे मीच तया. अंगेची द्रव्ये सुरसे जे अंगेची पदार्थ गोडीसे अंगेची स्नेह बहुवसे सुपक्वे जिये. आकारे नवती डगळे स्पर्शे अतिम वाळे जिभे लागती स्नेहाळे स्वादी जिये. रसे गाडी वरी ढिली द्रव्य भावे आथिली ठाये ठाओ सांडिली अग्नितापे. अंगे साने परिणामे थोर जैसे गुरुमुखीचे अक्षर तैसे अल्प जरी आहार तृप्ती राही. आणि मुखी जैसी गोडे तैसी देहा आतुलीकडे ती अग्नी अन्नी प्रीती वाढे सात्विकाची. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नित्य नवे. येणे सात्विके रसे जव देही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. सत्वाची ये कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानु जैसा. आणि शरीरा हन मानसा बळाचा पै कुहासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. हा सात्विको होय भोग्य तई भोगावे आरोग्य शरीरा भाग्य उदैले जाणू. आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे असो वाढे साजणे आनंदेस. ऐसा सात्विको आहारू परिणमला थोरू करी उपकारू सभायासी. आता राजसासी प्रीती जी रसी आथी करू तयाही व्यक्ती प्रसंगेगा. तरी मारे उणे काळकूट तेणे माने कडवट का चुने या उनी दासट. अमली अन कणिकेते जैसे पाणी तैसे मीठ बांधे याते आणि ते तुलीची मेळवणी रसांतर्याची. ऐसे खार अपाडे राजसा तया आवडे उन्हाचेनी मिशे तोंडे अग्नी चिरिगोपा. वाफेची शिगे वाती लागे तैसे उन्नला मागे राजस होतो. वा वंदणे पाडूनी पाये सबळू डहारला ठाये तैसे तिखट खाये जे घाये विणरूपे. आणि राखे उनी कोरडे आतू बाहेरी पाकी जे पोपडे तो जीवा दंशू आवडे बहुतया. परस्परे दाता आदळू होय खाता तो गा तोंडी घेता तोखो लागे. आधीची द्रव्ये चुरमुरी वरी परिवंडली महुरी जे घेता होय दुवारी नाकतोंडांची. हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पडिये प्राणा परवते राजसासिका. तैसा न पुरवणी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिखे बडबडा घीच खाये. तैसाची लवंगा सुटे मग भुई ना सेजे साठे पाण्याचे न फिटे तोंडूनी पात्र. ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ सुतले ते चेववा वेया घातले पोटा माझी. तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू फळे केवळ दुःखे. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला. आता तयारा तामसा आवडी आहारी पर्यसा तेही सांगो चळसा झणे तुम्ही. तरी कुहिले उसिटे खाता न मनी काही अनैता जैसे का उपहिता म्हैसी खाये. निपजले अन्न तैसे दुपारी एरे दिवसे अतिकरे तै तामसे घेई जेते. ना तरी अधोकडी ठेले का निराकर पोनी गेले तैसेही खाये चुकले रसाये जे येऊ. जया का अति निष्पत्ती जेत रसूधरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतिती तामसा नाही. ऐसेनी कहीं विपाये सदन्ना वरिपडा होय तरी घाणी सुटे तव राहे वाय व्याघ्रु जैसा. का बहुवी दिसी ओलांडिले सुरसपणे सांडिले शुष्कातवा सडिले गाविणी येऊ. तेही बाळांचे हात वेरी चिवडिली जैसी गारी का सवे बैसोनी नारी अधैले करी. ऐसेनी कश्मळे जैं खाये तै तया जेविले ऐसे होई परी येणेही न धाये पापियातू. मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा जया का सदोषा कुद्रव्यासी. तया अपेयाचा पाणी अखाद्याचा भोजनी वाढविजे उत्तांनी तामसे तेणे. एवं तामसा जेवणारा ऐसीची मेचू वीरा याचे फळ दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची अपवित्र सेवी तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला की तो. या परवते जे जेवी ते जीविता ओज न म्हणावी पोटी भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होय का आगी रिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे वरी साहातू असे जो. म्हणून तामसा अन्ना परिणामोसिना न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे.
आता ययावरी आहाराच या परी यज्ञूई अवधारी त्रिधासे. तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आई कपास वर्म शिरोमणी. तरी एको प्रियोत्तमू वाचोनी वाढो नेदी कामू जैसा का मनोधर्मू पतिव्रतेचा. ना सिंधू ते ठाकूनी गंगा पुढा न करीची रिगा का आत्मा देखवनी उगा वेद उठेला. तैसे जे आपुला भीती वेचवनिया चित्तवृत्ती नुरविती अहंकृती फळा लागी. पातले या झाडाचे मूळ माघवते सर्व नेणेची जळ जिरालेची केवळ तयाचा अंगी. तैसे देह मने दोही यजन निश्चयाचा ठाई हार पौनी जे काही चिती ना. ती फळवांछा त्यागी स्वधर्म वाचवनी विरागी कीजे जो यज्ञू सर्वांगी अहंकृतू. परी आरिसा आपण पे डोळा जई घेपे का तळा तिचेनी दीपे रत्न पाहिजे. ना ना उदिते दिवाकरे गमावा मार्गू दिठीवरे तैसा वेद निर्धारे देखवनिया. तिये कुंड मंडप विधी आणि काही संभार समृद्धी ते मिळवणी जैसी विधी आपण केली. सकळ अवयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेतीचे तेथे विनियोगुनी. काही वानुभवती बोली जैसी सर्वाभरणी भरली यज्ञ विद्याची रूपा आली यजनविषयी. ऐसा सांगो पांगू निफजे जो यागू नुरवनिया लागू महत्वाचा. प्रतिपाळू तरी याचा चौपाटी कीजे तुळसीचा परी फळ फूल छायेचा श्रेयो नाही. किंबहुना फळाशय विण ऐसिया निगुतिया निर्माण होये तो यज्ञ जाण सात्विक होगा. आता यज्ञो किरवी रेषा करी याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला राहू. राजा जरी घरास ये तरी बहुतू उपेगू होय आणि कीर्ती लाये श्राद्धही न टके. तैसा धरून या वाका म्हणे स्वर्गू जोडैले असे का दीक्षितू होईन निका घडैल यागू. ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकरा वया जगी पार्था निपजची जे यागी राजस पैते. आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापायी आग्रहोची मूळ. वारया वाट न पाहे वाहे का मरणा मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी. तरी तामसाची या आचारा विधीचा ती ओढावारा म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू. नाही वेदाची चाडा न ये मंत्राधिक याकडा अन्न ते न सुटे तोंडा मासियेची या. वैराचा बोधू ब्राह्मणा ते तर केरी गेल दक्षिणा अग्नी झाला वाऊधणा वरीपडा जैसा. तैसे वायाची सर्वही वेचे मुख न देखता श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर. ऐसा जो यज्ञ भासू तया नाव याज्ञू यागू तामसू आईके म्हणे निवासू श्रेयेचा तू. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणी एक मैळी एक आणि शुद्धत्व जैसे. तैसे तिही गुणी तप तेत झाले असे त्रिरूप ते एक दे पाप उद्धरी एक. तरी तेची तिही भेदी कैसेनी पा म्हणो सुबुद्धी जाणो पाहसी तरी आधी तपची जाण. एत तप म्हणिपे ते काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. तरी तप जे का समैक तेही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्दिक गा. आता या तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभुका श्रीहरी पडियंते होय. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया आठ पहारी या पाया उडी गापे. प्रांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती आत. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंग यष्टी लुंटवित काठी पडिली जैसी. आणि विद्या विनयादिकी गुणी जे वडील लोकी तया ब्राह्मणांची निकी पायकी कीजे. अथवा प्रवासे का पीडा शिणले जे साकडा ते जीव सुखाडा आणि जती. सकळा तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तिये सेवे कीर शरीरे लोण कीजे. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलिया हरे शिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. आणि सधर्माचा आगिठा देव जाड्याची या कीटा आवृत्ती फुटी सुभटा झाडी कीजे. वस्तू भूतमात्री नमिजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी नेमिजे नावा नावा. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे ते थौनी देह आघवे अवघे अबोटी कीजे. भूतमात्राचे नावे तृणई नासुडावे किंबहुना सांडावे छेदभेद.
ऐसीसी जे शरीरी राटीची पडे उजिरी तै शारीर तप घुमरी आले जाणू. पार्था समस्तही ये करणे देहाचेनी प्रधानपणे म्हणून मी येयाते म्हणे शारीर तप. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते. तरी लोहाचे अंग तुक न तोडताची कनक केले जैसे देख परिसे तेणी. तैसे न दुखविते जे जवळीला सुख निफजे ऐसे साधुत्व देखीचे बोलणा जिये. पाणी मुदला झाडा जाये तृणते प्रसंगे जिये तैसे एका बोलिले होये सर्वाईत. जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमरा करी स्नाने पाप ताप निवारी गोडी ही दे. तैसा अविवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे परी ऐकता रुची न विटे पियुष जैसी. जरी कोणी करी पुसणे तरी ऐसे ओवावे बोलणे ना तरी आवर्तणे निगमू का नाम. ऋग्वेदादितींनी प्रतिष्ठिजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ना तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनायक नायक होतो. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदरा चळे. ऐसे नाना विकल्प जाळ सांडून गेलिया सकळ मन राहे केवळ स्वरूपी जे. तपने वीण प्रकाशू जाडे वीण रसू पोकळी वीण आकाशू होय जैसे. तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावा मुके हिवली जैसी अंगिके हो नेदी. मग नवल ते कळंके विण शशिबिंब जैसे पार्वण तैसे चोखीसी थारपण मनाचे जे. बुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप तेथ का होईल वाप एरी वृत्ती. म्हणून विचारावया शास्त्र राहट व्हावे जे वक्त्र ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. ते स्वलाव लाभलेपणे मन मनपणेही धरून नेणे शिवतले जैसे लवणे अपुले निज. तेथ के उठती ते भाव जी इंद्रिय मार्गी धाव घेऊनी ठाकावे गाव विषयांचे गा. म्हणून तिये मानसी भाव शुद्धीची असे आपैसी रोमशुची जैसी तळ हातासी. काय बहु बोलू अर्जुना जै हे दशाये मना तै मनस्तपो विधाना पात्र होई. परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देव म्हणे संपूर्ण सांगितले. एवं देहे वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तप तू ते परिसवेले गा. आता गुणत्रय संगे हेची विशेष त्रैविध्य रिगे तेही ऐक चांगे प्रज्ञा बळे. परितरी हेची तपपैन त्रिविध जे दाविले तुझ विशद तेची करी प्रसिद्ध सांडूनी फळ. जै पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे अस्तिक्य बुद्धी तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. ना तपियेपणा लागी दुजी त्राये जोडून जगी महत्वादीचा शृंगी वैसावया. त्रिभुवनीचिया सन्माना न वचावे या ठाया ना धुरेचिया आसना भोजना लागी. विश्वाचिया स्तोत्रा आपण व्हावे पात्रा विश्वे आपुलिया यात्रा करावया. लोकाचिया विविधा पूजा आश्रयो न धरावे या दुजा भोग भोगावया ओझा महत्वाचिया. अंग बोल माखूनी तपे विकावया आपण पे अंगनाहीन पडपे जिया परी. ह्यासो धन मानी आस बांधवनी तपे कीजे सायास तै तेची तप राजस बोलीजे गा. परी पहुरणी जे दुहिले ते गुरु न दुभे याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे. तैसे फो करिता तप कीजे जे साक्षेप ते फळी तव सोप निराज आहे. ऐसे निष्फळ देखवनी करिता माझारी सांडी पांडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. एरवी तरी आकाश मांडी जो गरजवनी ब्रह्मांड पोडी तो अकाळू मेघू काय घडी राहतो असे. तैसे राजस तपजे होये ते फळी किर वांध जाये परी आचरणी नोहे निर्वाह होतया. आता तेची तप पुढती तामसेयचिया रैती ते परत्रा आणि कीर्ती रुसोनी कीजे. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाव ठेविजे शरीरा वैरियाचे.
पंचाग्नीची हडगी खोल विजती शरीरा लागी, का इंधन की जे आगी आतुलची. माथा जाळीती गुगळू पाठी घालीजती गळू, बंदी लांबीजती जाळू आपणा पाची. दवडवून श्वासोच्छ्वास किजती वायाची उपवास, का घेईजती धुमाचे घास अधोमुखे. हिमोदके आकंठे खडकिला सेविजती तटे, जितया मासाचे चिमुटे तोडिती जेत. ऐसे नाना परी हे काया घाये सुती धनंजया, तप कीजे नाशावया पुढी लाते. अंग भारे सुटला धोंडा, आपा मुकवनी होय खंडा, वरी पडिले या रगडा करी जैसा. तेवी आपुलिया आटणिया सुखे असतिया प्राणिया, जियावयाही सिराणिया करीती गा. किंबहुना हे ओखटी घेऊन क्लेशाची हातवटी, तप निफजे ते किरीटी तामस होय. एवं सत्वादिकांचा अंगी पडिले तप तीही भागी झाले, ते तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंग आले, म्हणून पैंगा करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. तेथ गुणाचेनी बळे दानही त्रिविध असे झाले, तेचे ऐक पहिले सात्विक ऐसे. तरी स्वधर्मा तवते जे मिळे आपण पे याते, ते देईजे बहुते सन्मान योगे. झाले या सुबीज प्रसंगू पडे क्षेत्रा वापेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखत असो. अनर्घ्य रत्न आता चढे तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. परी सणू सुहृद संपत्ती हे तिन्ही एके मिळती, जै भाग्य धरी उन्नती आपुला विषय. तैसे निपजावा वेया दान, जै सत्व सुये संवाहन, तै देशू काळू भाजन द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी होआवे कुरुक्षेत्र का काशी, ना तरी तुके जो हीसी तोही देशू हो. ते तर रविचंद्रा राहू मिळू, होता पहावा पुण्य काळू, का तया सारिका निर्मळू आणि कुई हो. तैसा काळी तिये देशी होआवी पात्र संपत्ती ऐसी, मूर्ती धरिली आहे तै जैसी शुचित्वेची. का आचाराचे मूळ पीठ वेदाची उतार पेठ, तैसे द्विजरत्न चौखट पाहुनिया. मग तयाचा ठाई वित्ता निवर्त व्हावी स्वसत्ता, परी प्रिया पुढे कांता रिगे जैसेनी. का जयाचे ठेविले तया देऊनी, होई जै उतराया ना ना हडपे विडा राया दिदला जैसा. तैसे निष्कामे जीवे पुम्यादी अर्पावे, किंबहुना हवे निदावे उठू. आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे, जया घेतले नुमचवे काहीसे नाही. साधू घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा, का पाहिला आरिसा एरीकडे. उदकाची भूमिके आपळे लेन कंदुके, उपळवनी मागवते न येईजे आता. ना ना वसो घातला चारू माता तुरंबिला बुरू, न करी प्रत्युपकारू जियापरी. तैसे दिधले दान तयाचे जे कोणी अंगे नुमचे, अर्पिलिया साम्य तयाचे कीजे पैंगा. ऐसिया सामग्रिया दान निपजे वीरराया, ते सात्विक दानवर्या सर्वी जाण. आणि तोची देशू काळू गडे तैसाची पात्र मिळू, दान भागूई निर्मळू न्यायगतू. परी मनी धरुनी दुभते चारी जै जेवी गाईते, का पेव करून आईते पेरू जाईजे. ना ना दिठी घालून या हेरा आवंतू जाईजे सोयरा, का वाण धाडीजे घरा ओवसियाचिया. पै कळांतरा गाठी बांधीजे मग पुढिलाचे काज कीजे, पूजा घेऊन रसू दिजे पीडितासी. तैसे जया जे दान देणे तो तेणेची गा जीवने गुंजावा, भावे येणे दिजे जे का. अथवा कोणी एकू वाटे जाता घेतले उमचो न सकता, मिळे जरी पांडुसुता द्विजोत्तम. तरी कबळे या एकासाठी अशेष गोत्राचे किरीटी, सर्व प्रायश्चित्त सुवे मुठी तयाची. देवीची पारलौकिके फळे वांचिजती अनेके, आणि दिजे तरी ते भुके एकाही नव्हे. तेही ब्राह्मण नेओ सरे शेषी आणि चेनी शिणे झासुरे, सर्वस्व जैसे चोरे नागवून नेले. काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती, ते दानगा त्रिजगती राजसपै. मग लंचांचे वसैटे दांगाणे हन कैकटे, काम सिंहबीरे चौहटे नगरीचे ते. तीही ठाई मिळणी समो सांज वेळ का रजनी, तेवळी उदारा होणे धनी चोरीचा. पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया जुवारी, जे मूर्तिमंते भुररी भुलावे या. रूप नृत्याची पुरवणी ते या पुढे डोळे भारणी,
गीत भाटी व श्रवणी कर्ण जप तयाईवरी अळूमाळू घे फुला गंधाचा परिमळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरेची या ऐसेनी जे जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि काही एक विपाये गुणाक्षर उमडे टाळिये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी तेथ देखवनी तो आथिला योग्यू मागोही आला तोही द्रव्या चाढैला भाळे तरी श्रद्धा न करी जीवी तया माथा न खालवी स्वयं न करी ना करवी अर्घ्यादिक आले या न घाली वैसो तेथ गंधाक्षतांचा तिसो हा प्रसंगू कीर असो तामसी ये नरी पै बोलविजे रणायतू तैसा झाकवी तयाचा हातू तू करण्याचा बहुतू प्रयोग तेथ आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कू बोले का लोटी अवज्ञेचा हे असो या परी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐसी आपुलाला चिन्नी अलंकृते तिन्नी दाने दाविली अभिदानी राजतनया एत मी जाणतसे विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भव बंद मोचक एकले कर्म सात्विक तरी का विखासे सदोष हेर बोलो परी नुसंतिता विवसी भेटी नाही निधीसी का धून सावता जैसी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड त्रिभुवनी ते कीड म्हणावे गा आम्ही श्रद्धादिदानांत जे समस्तही क्रियाजात सांगितले गा व्यक्त तीही गुणी तेथ भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी सत्व दावावया दोन्ही बोलिलो येरे जे दोही माझी तिचे असे ते दोन्ही सांडिताची दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रज तम विनाशे तिजे जे उरत दिसे ते सत्व हे आपैसे फावासी एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तम रज ते सांडूनी सत्वे काज साधी आपुले सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावसी ते करतळे आपुले निज सूर्ये दाखविले साते काही एक न दिसे येथे तेवी सत्वे केले फळाते काही निधी हे खीर आवडता विशी रीती सत्वी आती निकी परी मोक्षेसी एकी आती मिळणे ते एक अगाधचे आहे तयाचा सावाओ जैल आहे तई मोक्षाचाची होये गावी सरता पै भांगार जरी पन्नरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तै सरे जिया परी सच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचे नदी हो भलतैसी थोरी परी गंगा जई अंगीकारी तै विश्वाते उद्धरी दर्शन मात्रे तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची या भेटी न पडे आडकाठी त्रिशुद्धी गा हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे तेत कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक तयाची व्यक्ती जे सात्विक मुक्ती रत्नी पगळे तरी अनादि परम ब्रह्म जे जगदादि कंदाचे धाम तयाचे एक नाम त्रिधा पैसे ते कीर अनाम जाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ते ठेविलेनी नावेसी ओ देत उठी तेवी कष्टले संसार शणे जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ दे नामे जेणे तो संकेत व्हा ब्रह्माचा बोला पिटावा अद्वैतू द्वैतत्वे भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके मागा असता ठाके पुढा उभे परी निगमाचल शिखरी उपर्षदार्थ नगरी आहाती ब्रह्माचा जे एकाहारी तयासीची हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका वृत्ती नामाची या पै सृष्टीची या उपक्रमापूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळके ना सृष्टी करू न शके तो थोरू केला एके नावे जेणी दयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रय जपता विश्वसृजना योग्यता आली तया
ते दवा रचले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन, यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले. पाठी नेणो किती येर, सजले लोका पार, झाले ब्रह्मदत्त अग्रहार त्रिभुवन. ऐसे नाम मात्रे जेणे, धात्रेय अढंच करणे, तयाचे रूप ऐक म्हणे श्रीकांत तो. तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवू आदी वर्णू बुझा, तत्कारू तुझा तिजा सत्कारू. एवं ओम तत्सदाकार ब्रह्म नाम हे त्रिप्रकार, हे फूल तुरंबी सुंदर उपनिषत्ते. येणेसी होऊनी एक, जै निर्वाळले कर्म सात्विक, तै कैवल्याते पायिक घरीचे करी. एरवी कापुराचे थळीव, आणून देई जाईल दैव, लेवो जाणण्याची अडव, तेथ असे बापा. तैसे आदरी जाईल कर सत्कर्म, उच्चरी जाईल ही ब्रह्मनाम, परी नेणीचे जरी वर्म विनियोगाचे. तरी म्हणताच या कोडी, घरा आणि लिया ही ओढी, मानू नेणती परिवडी मुदल तुटे. काल या वया चौखट, टीक भांगार एकवट घालुनी, बांधली मोठ गळा जेवी. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विण काम निष्फळ होई. का अन्न आणि भूक पासी असे, परी देख जीव नेणता बाळक लंघेची ते. का सूत्र स्नेह सूत्र वैश्वानरा, जालिया जरी समसारा, हातवटी नेणता वीरा प्रकाश नोहे. तैसे वेळे कृत्य पावे, तेथीचा मंत्रूही आठवे, परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे ब्रह्मनाम एक, विनियोगू तू ऐक ययाचा आता. तरी नामीचे आखरे तिन्ही, कर्मा आदी मध्ये निदानी, प्रयोजावी पै स्थानी ही तिन्ही. हेची एकी हातवटी, घडली लोकी किरटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. ब्रह्मासी होवावया एकी, ते वेचिती यज्ञादिकी, जे चावळले ओळखी शास्त्रांची. ते आदी तव ओंकारू, ध्याने करीती गोचरू, पाठी आणि ती उच्चारू वाचेई तो. तेणे ध्याने प्रकटे, प्रणवोच्चारे स्पष्टे, लागती मग वाटे क्रियांची. अंधारी अभंगू दिवा, अडवी समर्थ ओळावा, तैसा प्रणवू जाणावा कर्मारंभी. उचित देव उद्देशे, सुद्रव्ये धर्मे बहुअसे, द्विजद्वारा हवन उताशे, त्यजिती पैते. आहवनी आदिवन्नी, निक्षेपरूप हवनी, वेचिते पै निधानी पुढे होऊनी. किंबहुना नाना या निष्पत्तीचे घेऊनी अंग, करीती नावडते या त्याग उपाधीचे. का न्याये जोडला पवित्री, भूम्यादिकी स्वतंत्री, देश काळ शुद्ध पात्री देती दाने. अथवा एकांतरा कृच्छी, चांद्रायणे मासोपवासी, शोषूनी गा धातुराशी करीती तपे. एवं यज्ञदान तपे, जे गाजती बंध रूपे, तै तेची होय सोपे मोक्षाचे तया. स्थळी नावा जिया दाटीजे, जळी तियाची जेवी धरी तरीजे, तेवी बंधकी कर्मी सुटीजे नावे. परी असो ऐसिया यज्ञदानादी क्रिया, ओंकारे सावाई लिया प्रवर्तती. तिया मोटकिया जेत फळी, रिगो पाहती जे काळी, प्रयोजिती ते काळी तत्शब्दु हा. जे सर्वई जगा परवते, जे एक सर्वई देखते, ते जे तत्शब्दे बोलिजे, ते पैल वस्तू. ते सर्वाधिकत्वे चित्ती, तद्रूप द्याऊनी सुमती, उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. म्हणती तद्पर रूप ब्रह्मात या, फळी येती क्रिया होतू, आम्हा भोगावया काही चिनुरो. ऐसे तदात्मक ब्रह्म, तेथ उघाणुनी कर्म, अंग जाडिती न मम येणे बोले. आता ओंकारे आदरिले, तत्कारे समर्पिले, या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मी. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले, तेणेही न सरे, जे करिते नसी दुसरे आहे म्हणून. मीठ अंगे जळी विरे, परी क्षारता वेगळी उरे. तैसे कर्म ब्रह्माकारे गमे, ते द्वैत आणि दुजे जव घडे, तव संसार वय जोडे. हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे. म्हणून परत्वे ब्रह्म असे असे, ते आत्मत्ते परिवसे, सत्शब्दू ऋण उद्देशे ठेविला देवी. तरी ओंकारू तत्कारी, जे आले ब्रह्म कर्म शरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणले. प्रशस्ते कर्मी तिये, सत्शब्दा विनियोगू आहे,
तोची ऐका होय तैसा सांगू. तरी सत्शब्दे येणे आठवून असंताचे नाणे, दाविजे अव्यंग वाणे सत्तेचे रूप. जे सत्तेचे काळे देशे हो नेणेचे अनारिसे, आपण पा आपण असे अखंडित. हे दिसत जेतुले आहे ते असंतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. तेणेसी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखिजे करूनी सम ऐक्य बोधे. तरी ओंकारू सत्कार तत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळून होई जे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू, जाण म्हणे श्रीरंगू मी न म्हणे हो. ना मीची जरी म्हणे तरी श्रीरंगी तुझे हे उणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखी ही परी सशब्दू हा अवधारी, सात्विका कर्मा करी उपकारू जो. तरी संतेची कर्मे चांगे, चाळली अधिकार बघे, परी एकादेनी अंगे इणावती जे. तई उणे एके अवेवे, शरीर ठाके आघवे, का अनेक गहन भावे राभस्याची गती. तैसे एकेची गुणे विण, संतची परी असंतपण, कर्म धरी गा जाण जिये वेळे. ते धवा ओंकारू तत्कारी, सामाईला चांगी परी, सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी, निज सत्वाची या प्रौढी सच्छब्दू हा. औषध जैसे रोगिया, का सावाओये भंगलेया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकवणी, पडे निषिद्धे वाटे अन. चालतया मार्ग सांडे, पाकरियास अखरे पडे, राटी माझी न घडे काही काही. म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्नामा एवो पाहे जाई. थेत हागा सच्छब्दू एरी दो प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधू कर्मा ते तया. लोहा परिसाची घृष्टी, ओळा गंगेची भेटी, मृता जैसी वृष्टी पियुषाची. पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दू विरेशा, हे असो गौरवूचे ऐसा नामाचा यया. घेऊन येतीचे वर्म, जै विचारिसी हे नाम, तै केवळ हेची ब्रह्म जाणसी तू. पाहे पा ओम तत्सद ऐसे, हे बोलणे तेथ नेतसे, जे थोनिका प्रकाशे दृश्य जात. ते तव निर्विशिष्ट परम ब्रह्म चोखट, तयाच हे आतवट व्यंजक नाम. परी तो आश्रयो आकाशा, आकाशाची का जैसा, या नामा नामिया तैसा अभेदवसे. उदयला आकाशी, रवीची रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे, जाण केवळ ब्रह्म. याही लागी कर्म जे जे कीजे, ते याग अथवा दाने तपादिकेही गहने, तिये निपजती का न्यूने होऊ निठातू. परी परिसाचा ओरकळी, नाही किडा चोखा किडाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. उणे या पुरेयाची या परी, नुरतीची तेथ अवधारी, निवडून येती सागरी जैसिया नदी. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची शक्ती सांगितली उपपत्ती डोळसा गा. आणि एका एकाही आखरा, वेगळा वेगळा विरा, विनियोगू नागरा बोलिलो रीती. आता एवं सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की, सुवर्म राया तुवा. तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा, जयाचे झाले बंधा उरो नेदी. जे कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठिजे सविनियोगू, तेथ अनुष्ठिला होय सांगू वेदूचितो. सांडून हे सोयी, मोडून श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवून या. मग अश्वमेधा कोडी कीजे, रत्ना भरून पृथ्वी दीजे, एकांगुष्टी तपिजे तपस स्त्री. जळाशयाचेनी नावे समुद्रही कीज तू नवे, परी किंबहुना आघवे वृथा चिते. पाषाणावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिदले सावलिये. ना तरी जैसे चडकणा गगन आणितले, अर्जुना तैसा समारंभू सुना गेला चितो. घाणा गाळीले खडे तेलना पेंडी जोडे, तैसे दळिद्र तेवढे ठेले चांगी. गाठी बांधली खापरी येथ अथवा पैलतीरी, न सरवणी जैसी मारी उपवासी गा.
तैसे कर्म जाते तेणे नाही ऐकीचे भोगणे ते तर परत्र केही कवणे अपेक्षावे. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी की जे जो तो धांदा हे असं सिणून सुधा दृष्टादृष्टी. ऐसे कलुष करी केसरी त्रिताप तिमिर तमारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे. तेथ निजानंद बहुसा माझी अर्जुनू तो सहसा हरतला चंद्र जैसा चांदिणेन. अहो संग्राम हा वाणिया मापे नाराचाचिया आणिया सुनी मा सगे मवणिया जीवितेसी ऐसिया समयी कर्कशे भोगिचत स्वानंद राज्य कैसे आणि भाग्य उदो हा नासे आणि ठाई. संजयो म्हणे कौरवराया गुणा रिजोये रिपूचिया आणि गुरु हा मुचिया सुखाचा स्वामी. हा न पुसता हे गोटी तरी देवो का सोडिते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाचा अंधारा ओसंतीत जन्मवारा ते आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिलो. एवढा तुम्हा तोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. तेवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिसो या नृपती खुपैल म्हणून किती बोलो असो. ऐसी बोली सांडिली मग एरीची गोटी आदरिली जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णात. तेची जैसे जाणणे तैसे मी करीन बोलणे ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. 17वा अध्याय संपूर्ण. हरिओम.